3. सुखी संसार उद्ध्वस्त केल्याचा आरोप. मगध देशातील अनेक कुलपुत्र तथागतांचे शिष्य झालेले पाहून काही लोक क्रोधित झाले आणि चिडले. ते म्हणू लागले, श्रमण गौतम माता पित्यांना निसंतान बनवित आहेत. श्रमण गौतम विवाहित स्त्रियांना विधवा बनवित आहेत. श्रमण गौतम कुटुंबाचा नाश करीत आहेत. त्यांनी 1,000 जटिलांना दीक्षा दिली. संजयाच्या 250 अनुयायांना त्यांनी दीक्षा दिली. मगध देशातील पुष्कळ थोर तरुण कुलवंत श्रमण गौतमाच्या नादी लागून पवित्र जीवन व्यतीत करीत आहेत. आता पुढे काय होईल ते सांगता येणार नाही. आणि जेव्हा त्यांच्या दृष्टीस भिक्खू पडत असत तेव्हा ते त्यांना असे चिडवेल, महाश्रमण मगध देशी राजगृहात संजयाच्या सर्व अनुयायांसह आले आहेत. आता ते आणखी कोणाला दीक्षित करणार? भिक्खूंच्या कानी हे आरोप पडले आणि त्यांनी ते वर्तमान तथागतांना कथन केले. तथागत म्हणाले, हा कल्लोळ फार दिवस टिकणार नाही. फक्त 1 सप्ताहच तो टिकेल. सप्ताहानंतर सर्व काही शांत होईल. आणि जर ते तुम्हाला चिडवू लागले तर त्यांना सांगा की जे महावीर आहेत, जे तथागत आहेत, ते सद्धम्माच्या मार्गाने जातात. जर विद्वान पुरुष लोकांना सन्मार्गाने नेऊ लागले तर त्यात तक्रार करण्यासारखे काय आहे? माझ्या धम्मात कसल्याच प्रकारची जबरदस्ती नाही. कुणाला वाटल्यास त्याने गृहत्याग करून परिव्रज्या घ्यावी किंवा गृहस्थ राहून धम्माचरण करावे. भिक्खूंनी जेव्हा टीकाकारांना तथागतांचे हे शब्द सांगितले तेव्हा त्यांना समजून चुकले की शाक्यपुत्र श्रमण गौतम लोकांना सन्मार्गानेच नेत आहेत, कुमार्गाने नव्हे. आणि मग त्यांनी तथागतांना दोष देण्याचे थांबविले. जैन तीर्थकार आणि प्राणघाताचा मिथ्या आरोप. इतर संप्रदायाच्या लोकांना वाटू लागले की श्रमण गौतमाच्या प्रभावामुळे आता त्यांचा आदर सत्कार कमी होत चालला आहे. एवढेच नव्हे तर लोकांना त्यांच्या अस्तित्वाची देखील जाणीव राहिलेली दिसत नाही. तीर्थकारांनी विचार केला, तथागतांचा प्रभाव नष्ट करण्यासाठी काहीतरी कट उपाय केला पाहिजे. कुणाचे तरी सहाय्य घेतले पाहिजे. कदाचित सुंदरीच्या मदतीने हे काम यशस्वी होऊ शकेल. ते सुंदरीकडे गेले आणि तिला म्हणाले, भगिनी, तू अत्यंत सुंदर, मोहक आणि आकर्षक आहेस. श्रमण गौतमाबद्दल जर तू कुवार्ता प्रसारित केलीस तर लोक तिच्यावर विश्वास ठेवू शकतील आणि त्यामुळे त्यांचा प्रभाव कमी होऊ शकेल. त्यानुसार सुंदरी दररोज सायंकाळी जेव्हा जेतवनाहून शहराकडे लोक परत येत त्यावेळी हातात पुष्पमाला, कर्पूर आणि सुगंध घेऊन जेतवनाकडे जाऊ लागले. परतणारे लोक विचारीत, सुंदरी कुठे जातेस? त्यावर ती उत्तर देत असे, मी श्रमण गौतमाकडे त्यांच्या गंधकुटीत राहण्यास चालले आहे. आणि तीर्थकाराच्या उद्यानात रात्र घालवून प्रातःकाल होताच ती तिथून परतत असे. जे कोणी तिला विचारित की रात्रभर तू कुठे होतीस, त्यांना ती सांगत असे, श्रमण गौतमांच्याकडे. काही दिवसानंतर तीर्थकारांनी मारेकरी बोलवून त्यांना काही धन देऊन त्यांना सांगितले, सुंदरीला ठार मारा आणि गौतमाच्या गंधकुटीजवळच्या कचरापट्टीत तिचा देह फेकून द्या. मारेकऱ्यांनी त्याप्रमाणे केले. त्यानंतर तीर्थकरांनी सरकारी कर्मचाऱ्यांकडे तक्रार पाठवली की सुंदरी दररोज जेतवनात येत जात असे आणि आता ती कुठे दिसत नाही. सरकारी अधिकाऱ्यांच्या मदतीने शोध करताना कचरापट्टीत तिचा देह त्यांना आढळला. तेव्हा आपल्या गुरुची अब्रू वाजवण्यासाठी सुंदरीची हत्या केल्याचा आरोप तीर्थकरांनी तथागतांच्या शिष्यावर केला. सुंदरीची हत्या केल्याबद्दल मिळालेल्या धनाची वाटणी दारूच्या गुत्त्यात करीत असताना मारेकरी आपापसात भांडू लागले. सरकारी अधिकाऱ्यांनी त्यांना ताबडतोब पकडले आणि त्यांनी गुन्हा कबूल केला. ज्यांच्या प्रेरणेने ही हत्या करण्यास ते प्रवृत्त झाले होते त्या तीर्थकराचाही त्यांनी उल्लेख केला व त्यांना जाळ्यात फासले. अशा प्रकारे तीर्थकरांचा उरला सुरला प्रभावही त्यांनी गमावला.